संपूर्ण जगात देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जान मानी मी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून लोककृत शुभवर्तमान अध्याय 19 वचन 3 मध्ये असे लिहिले आहे, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही झाले ना, कारण तो ठेंगणा होता. येशूविषयी ऐकूनही येशू कोण आहे हे अनेक जण गंभीर घेत नाहीत. त्यांचा असा समज आहे की प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलाचा किंवा ख्रिस्ती लोकांचा देव आहे, आमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. आणि हाच समज मानवाप्रती जी प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाची जी तारणाची योजना आहे त्यापासून तो दूर जात आहे. खरे पाहिले असता देवाने सर्व जगावर प्रीती केली. त्याने केवळ इस्रायलावर किंवा ख्रिस्ती लोकांवर प्रीती केली नाही, तर अखिल मानवजातीवर प्रीती केली. देवाच्या दृष्टीने सर्वांनी पाप केले आहे व पापामुळे मनुष्य युगानुयुगीच्या नरकाग्नीमध्ये जाणार आहे. मनुष्य स्वतःच्या पापाची खंडणी देवाला भरून देऊ शकत नाही, म्हणून तो पापापासून सुटू शकत नाही. देव प्रीती करणारा आहे, म्हणून देवाने त्याचा पुत्र जो देव होता, जो देवाच्या बरोबरीचा, ज्याने शब्दाने अवघे निर्माण केले, त्या शब्दाला देवाने मानवी देह धारण करून कुमारी मरियेच्या पोटी पाठविले व त्याने सर्व मानवाच्या पापासाठी वधस्तंभावर रक्त वाहू दिले, आपला प्राण दिला. त्याच्या या अर्पणामुळे देवाला संतोष मिळाला. त्याच्या मरणाने त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले, स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू करून ठेवले आहे. यामध्ये सर्व जगावर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रीती केली. देव पक्षपात करीत नाही. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मोठ्या प्रीतीने आमंत्रण करीत आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहावे. जक्कयाने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ऐकले व तो कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्याने पश्चातापपूर्वक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारले व त्याचे तारण झाले. देव करो तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे पाहण्यास व पश्चातापपूर्वक त्याला स्वीकारण्यास सहाय्य करो.